त्या हैवानाने आपला उजवा हात त्या दगडाच्या दिशेने केला. पुढच्याच क्षणाला काहीतरी आश्चर्यकारक, चमत्कारी, विलक्षण घटना घडली. समोरचा दगड कंपनी पावत थरथरत हलला. हळूच जमिनीवरून 1 इंच, 2 इंच, 3 इंच असं करत वर वर उचलला जाऊ लागला. 4 फुटांवर येताच त्याने उजवा हात वेगात उजव्या दिशेहून उजवीकडे आणत सरळ धरला. तोच ह्या क्रियेने ते दगड वेगानं थर्मोकॉलप्रमाणे हवेतून उडत समर्थांच्या दिशेने फेकलं गेलं. समर्थ आधीच तयार होते. त्यांनी हातातील मृतिकामय शस्त्र त्या दगडाच्या दिशेने हवेत भिरकावलं. आवाज करत ते शस्त्र व दगड दोघेही एकमेकांवर आदळले. फट असा आवाज झाला. त्या सोनेरी वाळूच्या दगडाचा हवेत चक्काचूर झाला. सोनेरी वाळूची बारीक बारीक धूळ उडाली व त्याच धुळीतून आवाज करत घराघरा भिंगत मृतिकामयी शस्त्र पुन्हा समर्थांच्या दिशेने परत आलं. उजवा हात वर करत त्यांनी तो हवेतच मध्यभागी पकडला. तो हैवान चिडला, गरजला, नरभक्षका. समर्थांनी त्या नरभक्षक लांडग्याकडे पाहिलं. त्याची ती लालेलाल नजर विस्तवागत तापली होती. हे असे पोकळ वार करण्यापेक्षा तुला नाही वाटत की आपण जरा हातपाय चालूयात? समर्थ म्हटले व तोच त्यांनी आपल्या हातातल्या मृतिकामय शस्त्रासहित त्या हैवानाच्या दिशेने धाव घेतली. त्या हैवान नरलांडग्याने तोंड वर करत आकाशात पाहून विचित्र स्वरात त्रिकाळ गर्जना ठोकली. उभा आसमंत दणानून शहारून उठला. वातावरणातली हवा थरथरली. सत्य विरुद्ध असत्याचा रोमहर्षक लढा सुरू झाला. दूर एक पाषाणी दगडावर एक हिरव्या रंगाचा सरडा बसलेला. त्या सरड्याचे लाल डोळे, त्या दोन्ही डोळ्यांत काळे ठिपके होते. त्या डोळ्यांनी तो सरडा दूर त्या 2 हालचालीमय आकारांना पुढे पुढे येताना पाहत होता. जणू ते आकार आता भिडतील. एक द्वंद्व सुरू होईल. भयंकर रक्तपाती, एकमेकांच्या जीवावर बेतणारं द्वंद्व. हर हर महादेव. समर्थांनी महादेवाचा जयघोष केला. नरलांडगा हातपाय जमिनीवर आपटत वेगानं समर्थांच्या दिशेने येत होता. त्याच्या त्या धारधार हातापायांच्या नखांनी खालची सोनेरी वाळू वर हवेत उडत होती. धप धप खालची वाळू पायाने वर उडवत समर्थ त्या नरलांडग्याच्या दिशेने धावत जात होते. उजव्या हातात मृतिकामय शस्त्र धरलं. समर्थ नरलांडग्यापाशी पोहोचले. उजव्या हातातील शस्त्रावर डाव्या हाताची पकड देत तो शस्त्र त्यांनी वर हवेत उचलला व तोच तिप्पट तिप्पट वज्राघाती वेगानं खाली आणत नरलांडग्याच्या छातडावर मारणार. तोच त्या सैतानी रूपी नरलांडग्याने आपले दोन्ही हात छातीवर गोलाकारात धरले. ठन असा आवाज होत मृतिकामय शस्त्र नरलांडग्याच्या हातांवर बसलं. त्याच क्षणाला जादुई मंत्राने अभिमंत्रित झालेल्या त्या शस्त्राने आपली कमाल दाखवली. त्या हातावर निळ्या जांभळ्या रंगाच्या असंख्य लहान लहान ठिणग्या उडाल्या गेल्या. वाईट शक्तीवर जर सत्याच्या शक्तीचा वार झाला तर काय होईल हे जणू त्या शक्तीने दाखवून दिलं. त्या नरलांडग्याच्या हातावर निळसर जांभळ्या रंगाच्या ठिणग्या उडाल्या व सर्व शरीराला एक जोरदार महाशक्तिशाली धडक बसली. तो हैवान जागेवरून हवेत मागे 7 फूट उंच उडाला. धप आवाज करत जमिनीवर कोसळला. त्याच्या दोन्ही काळ्याकुट्ट हातांवर तप्त विस्तवधारी खून उमटली होती. एके प्रकारे ती जखमच म्हणा. तिच्या वेदनेसरशी ते ध्यान जबड्यातले ते तीक्ष्ण काळेकुट्ट पाशानी दंत बाहेर काढत त्रिकाळ गर्जना फोडत चित्कारलं. 20 सेकंद होऊन जाताच वेदनेचा अंमल नाहीसा झाला. तसे तो नरलांडगा पुन्हा जागेवर उठून उभा राहिला. त्याची ती विस्तवी धगधगती 2 डोळ्यांची नजर त्रिविक्रमवर खिळली होती. उजव्या बाजूला गाल रागाने क्रोधाने फडफडत होता. दोन्ही गुडघ्यापर्यंतचे पाय वाकले होते. हातांच्या धारधार काळ्याकुट्ट नखांचा चाळा सुरू होता. पुन्हा एकदा किंकाळी फोडत ओरडत ते ध्यान कुत्र्यासारखं हातापायांवर तीव्र जलद वेगाने धावत समर्थांच्या दिशेने निघालं.
समर्थ यांनी दोन्ही डोळे बारीक केले. समोरून तो नरलांडगा रूपी यहुदी हैवान खालची सोनेरी वाळू हातापायाने वर हवेत उडवत वेगाने त्रिविक्रमच्या मानेचा लचका तोडायला येत होता. तोच समर्थांपासून 10 पावलं दुरून त्याने हातापायांवर सर्व शरीराचा जोर देत जागेवरून एक उडी घेतली. सर्व शरीर हवेत झेपावलं. इकडून समर्थांनी सुद्धा धाव घेतली. 5 पावलं चालून होताच दोन्ही पायाचे गुडघे वाकवले. जमिनीवरून गुडघ्यांमार्फत सर्व शरीर घसरवत पुढे नेऊ लागले. त्याच क्षणाला वेळ काळ सर्व काही मंदावलं गेलं. जणू काळाचे चक्र गोठले. सर्व काही स्लो मोशनने घडू लागलं. त्रिविक्रम यांच्या नजरेला आपल्या डोक्यावरून तो नरलांडगा हवेतून पुढे जाताना दिसत होता. त्याची ती काळीकुट्ट हैवानी काया भयंकर दिसत होती. धारधार नखांचे हातपाय हवेत होते, परंतु त्या राकीट नरलांडग्याच्या चेहऱ्यावरचे ते 2 तप्त विस्तवधारी निखाऱ्यासम पेटलेले डोळे खालून सरपटत जाणाऱ्या समर्थांवर खिळले होते. तोच समर्थांनी दोन्ही हातातील मृतिकामय शस्त्र हलकेच वर धरलं. मृतिकामय शस्त्राची पात वर हवेतून पुढे पुढे जाणाऱ्या त्या नरलांडग्याच्या पोटात रुतली. टराटरा एका रेषेत पोट फाडत तो नरलांडगा पुढच्या दिशेने निघून गेला. तोंडावर जमिनीवर कोसळला. समर्थ तसेच जमिनीवरून पुढे सरपटत गेले. मग लागलीच वरचं सर्व शरीर तोल सांभाळत उभं केलं. जागेवरच एक गिरकी घेतली. मागे वळून पाहिलं. त्या नरलांडग्याच्या पोटाखालचं फाटलेलं 2 फूट एका रेषेतलं भाग तपकिरी विस्तवधारी रंगाने उजळून निघालेलं. जमिनीवर पाठीवर पडलेल्या अवस्थेत ते ध्यान वेदनेने तळमळत होतं. त्याच्या तोंडून हृदय पिळवटून आक्रोश सुरू होता. त्याच्या तोंडून एक निघणारी एकनी एक वेदनादायक किंकाळी अंगावर शहारा आणत होती. समर्थ जागेवर उभं राहून पाहत होते. वेदनेचा काळ संपत आला तसे पोटावर उजळून निघालेली ती चीर हळूहळू भरू लागली. त्या नरलांडग्याच्या शरीराची थरथर थांबली होती. हळूहळू नरलांडग्याचं रूप अशक्त होत चाललं. फुगीर बलदंड बाहूचे हातपाय, छाती, त्या हातांवरच्या नख्या, ते चेहऱ्यावरचे कान, नाक, जबड्यातले दात हळूहळू आत खेचले जात होते. हात पाय हवा निघाल्यासारखे लहान लहान झाले. सर्व शरीर काटकुळं झालं. अगदी एका रोग्यासारखी अवस्था. मग शेवटला ते 2 तप्त विस्तवधारी डोळे थंड थंड होत विझले. त्या डोळ्यांमध्ये आता फक्त 2 सफेद रंगाचे राखेचे गोळे होते. समर्थ न घाबरता न भीता ताठ छातीने चालत त्या नरलांडग्यापाशी पोहोचले. त्रिविक्रम खाली पाहत होते. त्यांच्या नजरेसमोर तो अशक्त नरलांडग्याचा सांगाडा पडला होता. समर्थ गडगडाटी आवाजात बोलू लागले, शेवटी तुझ्या कर्माचं फळ तुला भोगायला आलंच. ज्या ज्या निष्पाप प्राण्यांचा तू बळी घेतलास, आज त्या सर्वांच्या आत्म्याला सुटकेची धग मिळेल. समर्थांनी मृतिकामय शस्त्र दोन्ही हातांच्या पंजात पकडलं. कुऱ्हाड लाकडावर आपटावी तसं ते शस्त्र दोन्ही हातात पकडून वर नेलं. हवेला कापत वेगानं खाली खाली आणायला सुरुवात केली. जशी जशी कुऱ्हाडीची पात खाली खाली येत होती, ती पात विस्तवासारखं होती. जणू तप्त भट्टीतून बाहेर काढली आहे. ती तप्त जर का त्या हैवानाच्या त्या काळ्या पाशानी अभद्र आत्म्यावर आपटली तर अक्षरशः 2 तुकडे होतील. हवेतून खाली खाली येत असताना त्या पातेतून सुन्न असा मंद आवाज येत होता. शेवटच्या क्षणाला ती पात त्या अशक्त सांगाड्याच्या अगदी छातळाजवळ फक्त 1 फुटांवर येऊन पोहोचली व पुढच्याच क्षणाला सपक आवाज करत त्या हैवानाच्या छातळाजवळची चामडी मांस फाडत ती तलवार आत घुसली. समर्थांनी उजव्या हाताचा तळवा सरळ धरला. तुझी कैदेची वेळ झाली. घन आत्मशोषक प्रगटम. समर्थांच्या उजव्या हातावर निळ्या रंगाचा प्रकाश साठा निर्माण झाला. त्या निळसर प्रकाशात लहान लहान चमकिली निळी हिरवी धुळीकण फिरू लागली. त्या धुळीकणांनी एका घनाकार क्यूबचा आकार धारण केला व त्या हातात ते घन आत्मशोषक यंत्र तयार झालं. त्या नरभक्षक लांडग्याच्या
सर्व शरीराचं गुलाबी राखेत रूपांतर झालं. ती गुलाबी चमचमती राख हवेतून नागमोडी वळणे घेत घनात्मशोषक यंत्रापाशी पोहोचली व त्यात सामावली गेली. शेवटी समर्थांनी गगनबावडीतल्या लोकांच्या डोक्यावरचं नरलांडग्याच्या खोनी पंजाचा अंत केला होता. गगनबावडीतल्या लोकांना तारून ते पुन्हा मुंबईला आश्रमात निघून आले.